चर्चेचं असं आहे, गुणवंत यशवंत. गुणवंत हे विशेषण आहे यशवंताला. गालिबने असं म्हणून ठेवलंय, मराठीत सांगतो, जगात मूर्खांची कमी नाही. दूर शोधा जवळ भेटतात, एक शोधा लाख भेटतात. जगात चांगल्यांची वानवा आहे. लाखात एखादा भेटतो, त्याच्याशी परिचय करायला लागतो, त्याचा ज्ञानाचा उपयोग होईल हे बघावं लागतं. यशवंत एक शोधा कदाचित लाख भेटतील. आजच्या समाजाची मूळ ट्रॅजेडी ही आहे की यशवंत लाख शोधा 50 लाख भेटतील, गुणवंत लाखात 1000, 2000, 5000. एक वेळ होती की बायचान्स माणूस बेजबाबदार दिसायचा. आताची वेळ मला आणीबाणी वाटते. नैराश्य नाहीये हे. मी फार जबाबदारीने बोलतोय, कारण तरुणांमध्ये मी 35 वर्ष राहिलोय. 35 वर्षात पूर्वीचा तरुण, आजचा तरुण, त्याच्या तरुणांची चूक नाही. तरुण तो कोरा कागद आहे. चूक माझी आहे शिक्षक म्हणून. मित्र हो, इतका प्रचंड बदल शिक्षण व्यवस्थेत आम्ही बघतो. इज्जतीने दररोज 4 तास थांबण्याची नैतिक जबाबदारी असताना 8 तास थांबणारे शिक्षक आम्ही बघितले, कोणतंही बंधन नसताना. आणि मग हा जो गुणवंतांमध्ये फरक पडलेला दिसतोय, हा मूळ फरक जर चर्चा करायची असेल तर आपल्याला विकासाचे जे टप्पे आहेत ना, म्हणजे शून्यापासून जर सुरुवात करायची असेल तर पहिली पातळी पशु. कोण असतो पशु? संरक्षण, प्रजनन, उदरभरण या 3 शब्दांच्या चौकटीत जो जीव जगतो तो सजीव. काय म्हटलं मी? मांजर आहे. सकाळी उठल्यावर उदरभरण, उदरभरणानंतर संरक्षण, आणि संरक्षणानंतर पुढची पिढी, प्रजनन. या 3 शब्दाचा अजेंडा आयुष्यभरचा ज्या जीवाचा आहे तो सजीव. माणूस त्याच्या वरची पातळी, कारण त्याला बुद्धी आहे. सजीव प्रकृती जगतो, म्हणजे सृष्टी जगतो. सजीव आणि सृष्टी याच्या द्वैत नाही, अद्वैत आहे. म्हणजे सृष्टीपासून सजीव स्वतःला वेगळा समजत नाही, आणि म्हणून तो आनंदात, शांतीत आहे. माणसाचं असं आहे की माणसाला बुद्धी आहे. जगातल्या 60 ते 70% लोक पशुच्या पातळीवर प्रत्यक्ष जगताना दिसतात. ते प्रवृत्ती जगतात. हा प्रकृती जगतो, तो प्रवृत्ती जगतो. माणूस, माणसाच्या वरती एक पातळी आहे व्यक्ती, जे समाजाचे नीतिनियम आणि कायदे पाळतो ना, आणि आपला संसार करतो. जमलं तर थोडं पलीकडे बघतो तो व्यक्ती. कायद्याचं पालन करणारा, फारसं न्यूसन्स नसलेला व्यक्ती हा संस्कृती जगण्याचा प्रयत्न करतो. याच्या पुढची वरची पायरी आहे पुरुष. पुरुष जो पुरुषार्थ जगण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला माहिती आहे, साऱ्याच धर्मशास्त्रांमध्ये कमी जास्त फरकाने पुरुषार्थ 4 सांगितले. पुरुष म्हणून सिद्ध करण्यासाठी मला सगळ्यात आधीचा महत्वाचा विषय की धर्म जगला पाहिजे. धर्म म्हणजे नीती, धर्म म्हणजे कर्तव्य. त्याच्या पुढचा अर्थ आहे, त्याच्या पुढचा काम आहे, त्याच्या सगळ्यात वरचा आहे मोक्ष. मोक्ष म्हणजे पूर्णत्वाला जाणे. मोक्ष म्हणजे मेल्यानंतर जे मिळतं स्वर्ग वगैरे असं काही नसतं. मोक्ष म्हणजे याच जन्मात स्वतःला संपूर्ण समर्पित करून अशा विशिष्ट टप्प्यात जायचं. गांधी असतील, बाबासाहेब असतील, फुले असतील. ही जी अवस्था आहे ही पूर्णत्वाची अवस्था. मी असं सांगितलं की पशु आहे, व्यक्ती आहे, माणूस आहे. माणूस आहे, व्यक्ती आहे, पुरुष आहे, महापुरुष आहे,
आणि मग असला तर आत्मा आणि परमात्मा, त्याच्यावर आमचा काही फारसा भरोसा नाही. पण त्या ज्या स्टेजेस आहेत माणसाच्या विकासाच्या, त्या आपल्याला नक्की माहिती पाहिजे की आपण नक्की कशात मोडतो. खूप वेळा आपण बाय डिफॉल्ट असं गृहीत धरतो की मी पुरुष आहे, मी व्यक्ती आहे. आत्मपरीक्षण केल्यावर हे लक्षात येतं मित्र हो, मूल्यांचे दोन प्रकार सांगितले जातात, एक उच्च मूल्य आणि एक नीच मूल्य. म्हणजे वरच्या दर्जाचं मूल्य आणि एक खालच्या दर्जाचं मूल्य. धर्म जो रुजवण्याचा प्रयत्न करतो ते मूल्य, धर्म किंवा शिक्षण किंवा ज्ञान रुजवण्याचा जो प्रयत्न करतो ते वरच्या दर्जाचा अजेंडा, देशाचा राज्याचा माणसांना आदर्श बनवण्याचा आहे. माणसांना आदर्श बनवण्याचा जो अजेंडा आहे त्याच्यात वरचं मूल्य येतं, त्याला उच्च मूल्य म्हणतात. काय असतं उच्च मूल्य? ज्यांनी ज्यांनी या जगात उत्तम प्रकारचं योगदान दिलं त्यांनी त्यागाने सेवा दिली. म्हणजे त्याग आहे, सेवा आहे, चारित्र्य आहे, शील आहे, प्रामाणिकपणा आहे, दृढनिश्चय आहे, समर्पण भाव आहे, डिवोशन आहे, डेडिकेशन आहे, डिटर्मिनेशन आहे. म्हणजे जगातले संपूर्ण जे गुणवंत माणसांसाठी, गुणवंत या शब्दासाठी जे विशेषण म्हणजे प्रकार आहेत ते सांगितले जातात हा शब्द बोलताना, ही सारीच विशेषणं ज्यावेळेस त्या माणसाला लागतात त्यावेळेस तो अशा एका विशिष्ट टप्प्यापर्यंत पोहोचतो की ज्याच्यात त्याला कीर्तिवंत म्हटलं जातं. म्हणजे त्यागातून, सेवेतून कीर्ती प्राप्त होते. या समाजाच्या शिक्षणाचा अजेंडा कीर्तिवंत माणसं निर्माण करणे. कीर्तिवंत माणसं ती की जे स्वतःसाठी अत्यंत कमी जगण्याचा प्रयत्न करतात आणि समर्पण भाव ठेवत समाजाच्या हितात, जगाच्या हितात जगण्याचा प्रयत्न करतात, ती माणसं कीर्तिवंत. भिंतींवर ज्यांचे आपण फोटो लावतो मग ते कीर्तिवंत. मग नीच मूल्य काय आहे? नीच म्हणजे वरच्या मूल्यापेक्षा निम्नस्तरीय मूल्य, ते सुद्धा मूल्यच आहे. पैसा आहे म्हणून सत्ता आहे, सत्ता आहे म्हणून पैसा आहे, दोन्ही आहेत म्हणून प्रतिष्ठा आहे. प्रतिष्ठा आणि कीर्ती याच्यात फरक आहे. आपला मूळ प्रॉब्लेम असा आहे की प्रतिष्ठा आणि कीर्ती याच्यात आपला गोंधळ असल्यामुळे शिक्षणाचा मूळ अजेंडा प्रतिष्ठित माणसं निर्माण करायची की कीर्तिवंत माणसं निर्माण करायची. ज्या शिक्षकांना आज आदर्श पुरस्कार दिली गेली, तो आदर्श पुरस्कार समर्पणासाठी आहे. तो आदर्श पुरस्कार तुमच्या वर्गात विसरून जाण्याला आहे. तुमच्या विद्यार्थ्यांना मोठं करताना जो समर्पण भाव तुमच्यामध्ये आहे त्याच्यासाठी हा अवॉर्ड आहे. त्याच्यामुळे प्रतिष्ठा आणि कीर्ती याच्यात फरक आहे, चित्र आणि चरित्र याच्यात फरक आहे, सेवा आणि नोकरी याच्यात फरक आहे. मित्र हो, खूप वेळा असं दिसतं एखादा देव कोणीतरी आपण मानतो, समजा कॅलेंडरमध्ये रामाचं चित्र आहे भिंतीवर लावलेलं, आपली माय माता पिता, खूप वेळा आपण असं बघतो की त्या भिंतीच्या वरच्या चित्राला अगरबत्ती ओवाळतो आपण. तर त्याच्यात रामाची पूजा आहे का किंवा कोणती महान माणसाची पूजा आहे का त्याच्यात? पूजा गुणांची होते, चित्रांची नाही, चरित्राची पूजा होते. पूजा चरित्रांची होते म्हणजे गुणांची होते. कोरोनाच्या काळात विश्वभर महामारी असताना कोणता गॉड असा कामाला आला तुम्हाला? असं कुठेतरी इंडिकेशन पाहिजे होते की असं कनेक्ट आहे. माणसाने काय केलं, स्वतःला एक्सेप्शन मानलं. म्हणजे असं की आकाशगंगा, तारे, ग्रह, ही सृष्टी, दृश्य जगत, याच्यात असलेले प्राणी, पक्षी, वनस्पती आणि मग मी सेंटरला माणूस, हे संपूर्ण विश्व जणू काही माझ्यासाठी निर्माण केलं हे गृहीत धरलं गेलं. शिक्षणात नाही सांगणार तुम्हाला कोणी हे, कारण तिथं भावनांचा विषय असतो. माणसाने स्वतःला सेंटरला मानलं आणि जणू काही हे सारं त्याच्या व्यवस्थेसाठी ईश्वर संपूर्णपणे ॲडमिनिस्ट्रेशन करतो. म्हणजे माणसाने त्याला
ॲडमिनिस्ट्रेटर नेमलं. पाहिजे तेव्हा सुख मागून घ्या, पाहिजे तेव्हा दुःख हरण करून टाका, असा आपल्याला मॅनमेड देव जो आहे ना त्याच्यातून बाहेर यावं लागेल. 2500 वर्षापूर्वी सॉक्रेटिसनी आणि अनेक तत्ववेत्यांनी या जगासाठी काय केलं हे संपूर्ण शिक्षणात आलं पाहिजे. सॉक्रेटिसची एक गोष्ट आपल्याला जर सांगितली ना लक्षात येईल की शिक्षण कुठे आहे आणि सॉक्रेटिस कुठे आहे, मूल्य कुठे आहे. सायन्स फॅकल्टीकडे कोणत्याही प्रकारचं मूल्य शिकवण्याची व्यवस्था आज सुद्धा नाही. बायचान्स विद्यापीठ आहेत या देशात की जिथं मोरॅलिटी, इथिक्स, फिलॉसॉफी शिकवण्याची सोय आहे. इसवी सन पूर्व 400 म्हणजे आजपासून 2500 वर्षापूर्वी सॉक्रेटिस नावाचा एक विद्वान युनानमध्ये होऊन गेला. त्या काळच्या धर्मसत्तांनी जो ईश्वर निर्माण केला होता ना, किंवा त्यावेळची जी समाज व्यवस्था होती त्यावेळचे न्यायाधीश सुद्धा इलेक्शननी निवडून जायचे आणि मग पाहिजे तसा न्याय, चेहरे बघून न्याय. सॉक्रेटिसना ज्या ज्या वेळेस हे लक्षात आलं की व्यवस्थित मोठ्या प्रमाणावर चूक आहे, मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा आहे. सॉक्रेटिस हा विद्वान माणूस, तत्ववेत्ता माणूस. तत्वज्ञान कशाला म्हणतात माहिती आहे आपल्याला? तत्वज्ञान जी शाखा या विश्वभरात सत्याच्या शोधात असते त्याला तत्वज्ञान. जास्तीत जास्त सत्य आज जे शोधलं त्याच्यापेक्षा उद्या. सॉक्रेटिस हे मुळात फिलॉसॉफर असल्यामुळे त्यांनी काय केलं की त्यावेळच्या संपूर्ण चुका या तरुणांना सांगितल्या पाहिजे. 2500 वर्षापूर्वी सुद्धा तरुणांवर जबर विश्वास होता हे त्याच्यातून इंडिकेशन आहे. आजचा हा देश बदलवायचा असेल ना तर प्रक्रिया तरुणांवर करावी लागेल. शिक्षणात बदल करणं त्यासाठी आमूलाग्र आहे. आणि म्हणून मग सॉक्रेटिसनी तरुणांना असं सांगायला सुरुवात केली की जी माणसं ज्ञानी दिसतील ना, ज्ञान संपन्न असतील, विवेकी असतील, सत्याशी ज्यांचा संबंध आहे असे असतील त्यांनाच फक्त मान्यता. बाकी कोणी पोप असेल चर्च मधला किंवा कोणी न्यायाधीश असेल चूक करत असेल तर जाऊन विचारायचं की तुमचा हा कोणत्या लॉजिकने आपण याला सजा केली वगैरे. ज्यावेळेस हे सगळं पचल्यानंतर तरुण त्या कामाला लागले, न्यायाधीशांना प्रश्न यायला लागले, पोपना विचारायला लागले लोक की तुम्ही तर एका बाजूला थोडे भ्रष्ट दिसताय आणि तुम्ही अशा पद्धतीचा आदेश कसा देऊ शकता. पोप म्हणजे त्यावेळच्या राज्य सत्तेला मदत करणारी एक व्यवस्था होती. ईश्वर वगैरे, येशू वगैरे विसरून गेलेले लोक होते. आणि म्हणून मग झालं असं, ज्यावेळेस ते तरुण विचारायला लागले, जिथं जिथं विचारलं त्या वरच्या व्यवस्था होत्या प्रस्थापितांच्या, त्यांच्या असं लक्षात आलं की कोणीतरी याच्यामध्ये कोणीतरी विद्वान असला पाहिजे. त्यांनी तपास केला की कोणी शिकवलं तुम्हाला हे प्रश्न विचारणं, कोणी शिकवलं. त्या तरुणांनी सांगितलं की सॉक्रेटिस नावाचा आमचा गुरु आहे, आम्ही त्यांचे पट्ट शिष्य आहोत. आणि त्यांनी सांगितलं की जाऊन विचारा, चुकीचं असेल तर मरायची तयारी ठेवा. मित्र हो, सॉक्रेटिसना बोलून पाठवलं गेलं. तुम्ही असं म्हटलात का की धर्मात ज्या गोष्टी लिहिल्या आहेत चुकीच्या आहेत? सॉक्रेटिस म्हटले की हो. माझं तुम्हाला थेट म्हणणं आहे की ज्या ज्या चुका आहेत त्या दुरुस्त करा, म्हणजे समाज उभा राहील. मित्र हो, ज्यावेळेस असं एकत्रितपणे ठरवलं की हे समाजाला म्हणजे या धर्मसत्तेला, राज्यसत्तेला नख लावणारा एक विद्वानच लावू शकतो, विद्वानच विवेकी असतो, विद्वानच सत्य बोलू शकतो. 2500 वर्षाचा हा इतिहास आहे. ज्यावेळेस सॉक्रेटिसने सांगितले हो बिलकुल सत्य बोललं पाहिजे, शिक्षणाला ज्ञानाला पुजलं पाहिजे, बुद्धिवंतांचा सल्ला घेतला पाहिजे हे मी सांगितलं. ते म्हणजे याचे परिणाम काय होतील, काय फार जास्त झालं तर मृत्यूदंड, याच्या पलीकडे काय.
सॉक्रेटिसना मृत्यू